म्हणजे जणू 7 समुद्रात आठव्याची भर घालणारा एक रससमुद्रच आहे. चंद्र उगवला, अवस उलटल्यावर जी द्वितीय आहे ते तिचे चांदणे हे नुकत्याच पोचवणाऱ्या कंसासारखे असते. मग पंचमी येते आणि चांदण्यांच्या कंसात दाणा फुलू लागतो. अष्टमीला हे चांदणे दूधभऱ्या दाण्यांनी आकारते. दशमीला हे दाणे जरा हळवे झाले की चांदण्यावर जगणारी चकोरीची कुले ते चांदणे पिऊन आपले नवे साज करतात. पौर्णिमेचे पूर्ण चंद्रमंडल जेव्हा उदयाचलावर येते तेव्हा जणू चकोरांच्या खळ्यावर चांदण्याच्या पिकाची रासच पडते. असा तो चंद्र पाहून वाटते की चांदण्यांचा समुद्रच मंथला जात आहे आणि त्यातून लक्ष्मीचा मुखचंद्र वर डोकावत आहे, किंवा देवेंद्राने कृष्णाला धाडलेला अमृताचा नजराणा जणू तो चंद्र आहे, किंवा आकाशांच्या मंडपावर चंद्रिकेची वेलच विस्तारली आहे. तिला नक्षत्रांनी फुले लागली आहेत, किंवा अमृताची बीजेच आकाशात रुजून आली आहेत. त्यांची बीजदले हा चंद्र होय. किंवा आकाशाच्या नितळ शोभेत शुभ्र धवल कैलासाचे प्रतिबिंब पडले आहे आणि तोच हा चंद्र, किंवा क्षीरसमुद्राच्या पांढऱ्या दुधात बुचकळलेल्या कापडाचा बनविलेला श्रीकृष्णाच्या गिरिजात ध्वज आसमानात उंचावला आहे, तोच हा चंद्र. सारे आसमंत जेव्हा चांदण्याने भरून जाते तेव्हा असे वाटते की आकाशाचे हा घुमट म्हणजे जणू अनंग देवाचा तालीमखाना आहे. चारी प्रकारच्या शृंगार लीलांचा सराव आपल्या शिष्यांना देण्यासाठी अनंगाने त्या खाण्यात कुटलेल्या कापुराची शीत तेजाळ अशी सुगंधी भुकटीच पसरली आहे. किंवा श्रीकृष्णाच्या हंसीसारखी विमल कीर्ती ब्रह्मदेवाच्या शुभ्र हंसाची समागम पावली आहे आणि तिने चंद्ररूपी अंडेच घातलेले आहेत, किंवा क्षीरसागराच्या दुधाला उसळी आलेली आहे. साऱ्या सृष्टीतील रोपांनी त्या दुधाचे शिंपण चाललेले आहे आणि चंद्र म्हणजे ते दूध क्षीरसमुद्रातून उचलून भूमीवर ओतावयाचे मापटेच आहे. किंवा सर्वोगाला पायाची उटी लावून शंकराला जिंकावयास निघताना आकाशीच्या मार्गात कास घालून सिद्ध होणारा मदन म्हणजेच हा दूधसागर चंद्र आहे. किंवा हा चंद्र म्हणजे आकाशात विस्तारलेली अमृताची वेलच आहे, किंवा मदनाला जीवदान देणारी ती संजीवनी विद्या आहे, किंवा तो म्हणजे चांदण्याला पूज्य असणारी त्याची आराध्य देवता आहे. किंबहुना चंद्र आहेच कुठे, हे तर द्वारकेचे शुभ्र तेजाळ बेट आहे. मध्ये सावळे दिसत आहे ते कृष्णाचे बिंब आहे आणि चांदण्याच्या रूपाने हे वर उतू जात आहे ते श्रीकृष्णाचे रूप सौंदर्यच आहे. किंवा भूलोकात असा पाऱ्याचा आरसा दिसतो तसा आकाशाचा अमृताचा आरसा आहे आणि त्यात प्रतिबिंब पडलेले आहे ते श्रीकृष्णाचे आहे. कलंक म्हणतात, तो कलंक नव्हेच, ते श्रीकृष्णाची छाया आहे. किंवा कृष्ण नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी स्वर्गातील या तारांगण्या जमल्या आहेत. त्यांना मंदाकिनीच्या वाळूची शाळुंका पूजेसाठी बनविली आहे, तीच हा चंद्र होय. आणि शाळुंकेवर जी निळी कमळे भक्तीने वाहिली आहेत ती म्हणजेच हा कलंक होय. चंद्राच्या कला. चंद्रविकासी कमले उमलली आहेत. त्यांच्या पराग मधूच्या आसनावर सुगंधराज विराजमान झालेला आहे. या सुगंधराजाची पूजा चंद्र आपल्या किरणरूप भुजांनी त्याला भ्रमरांनी फुले वाहून करीत आहे. या पूजेसाठी चंद्राने भ्रमर समुच्चय जमविला आहे. तो चंद्रावरील कलंक होय. चंद्रासारखा कुशल कलावंत दुसरा कोणी नाही. एकही बाण न सोडता तो 2-2 लक्षांचा वेध करतो. एक लक्ष म्हणजे चंद्रकांतमणी, चंद्र उगवताच यातून पाणी पाझरू लागते. दुसरा म्हणजे सागर. चंद्राच्या मदिरेची माधवी अशी काही धुंदमादक आहे की जड समुद्रालाही तिच्या स्पर्शाने जिवंत भरती येते आणि मग तो पृथ्वी सुंदरीला मिठीत ओढून ओली करत असतो. चंद्रकिरण किल्लीचे रूप घेऊन शिंपल्यात मंदिर उघडतात आणि मग मेघमालांशी समागम करून मौक्तिकांची बीजे त्या शिंपल्यात रीती करतात. म्हणून तर मोत्यांची उत्पत्ती होते. कोसळलेल्या केळीच्या गर्भाशयातील जोमदार नळीनळीत आपल्या 16ही कलांनी शिरून चंद्र आपल्या धवल यशाचे बी पेरतो. म्हणून तर भूतलावर त्या केळीच्या गाभेबनातून कापूर उत्पन्न होतो. चकोर चांदण्यावरच जगतात. त्यांच्या पवित्र मुखात चांदण्यांचा प्रवेश सोपा व्हावा म्हणून चंद्र हे
जणू काय एक फुलपात्र बनते. चकोर त्या पात्रातून चांदण्याची मदिरा भरभरून पितात आणि सारी रात्रभर आनंदाने झिंगून डुलत असतात. कोणत्याही तऱ्हेची परतफेड न अपेक्षिता चंद्र आपल्या चांदण्याचा घास करून सृष्टीला असा भरवीत असतो. म्हणून शंकराने त्याला जाणीवपूर्वक आदराने आपल्या शिरावर आसन दिलेले आहे. चांदणे. सारी सृष्टी चांदण्यात न्हाली म्हणजे असे वाटते की तिला अमृताची ओटीस लागलेली आहे, किंवा चांदणे म्हणजे आकाशाच्या सौंदर्याला घातलेली कमलदलांची गवसणीच आहे, किंवा स्वर्गधरेच्या विलास मंदिराला जोडलेल्या या कापुराच्या खिडक्याच आहेत, किंवा गगनदेवतेची कोवळ्या मृणाल तंतूंची मेखला बनवून धारण केलेली आहे, तिची ही प्रभा आहे, किंवा श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी क्षीरसागर आनंदाने दाटून एकवटला त्याच्या उदरातील नाना रत्नांची परिपक्व प्रभा म्हणजे चांदणे असतात. चांदण्यात फिरणारे हंस हे आकाशगंगेत विहरणाऱ्या राजहंसासारखे दिसत. असे वाटते की आकाशातून चंद्रबिंबाची वीण पसरवली आहे आणि हे हंस ही ती पिले आहेत. चकोर चांदण्यात आले म्हणजे तेही हंसासारखेच दिसू लागतात. म्हणून तर त्यांच्या जोडप्याला जवळ असूनही एकमेकांची ओळख रात्रीची पटत नाही. चंद्र हा मोठा जादूगार आहे, चांदणे त्याची जादू आहे. या जादूची पाखर झाली म्हणजे चंद्रकांत म्हणजे पर्वत आणि विशाल क्षीरसागर दिसेनासे होतात. ते चांदण्यात एकरूप झाल्याने वेगळे ओळखू येत नाहीत आणि अंधाराशिवाय भर उजेडात वस्तू लपविण्याचे हस्तलाघव चंद्राला साध्य होते. या चांदण्याचे सौंदर्य असे असते की नक्षत्रासारखी गोरी अंगी ज्यांना लावलेली असतात त्या कामिनीही चांदण्यापुढे फिक्याच असतात. उलट त्या सौंदर्याच्या राज्यात जे कुरूप असेल तेही तलम रेशमी वस्त्राची ओढणी घेतल्यासारखे सुंदर दिसते. हे चांदणे म्हणजे मी सांगू तरी किती? सारखा सांगत राहीन तर ते वर्णन प्रसंगाची मर्यादा ओलांडून जाईल. श्रोत्यांची मने चांदण्याच्या गुणगानापेक्षा रुक्मिणीच्या शीनगानात अधिक रमलेली आहेत. त्यामुळे आता त्या शीनावर ते जे विरहाचे उपचार झाले त्याचे वर्णन आधी करावयास हवे. रुक्मिणीचा टोमणा. भारती म्हणाली होती, मोहलेला चंद्र मोठ्या बहराने उगवत आहे पहा तरी. रुक्मिणीची व्यथा होती विरहाची. सख्या तिचे मन रंजवू पाहत होत्या. तिला चंद्रचांदणे दाखवून त्यांच्या त्या वेडेवनाने ती कोकमूड झाली तर ते योग्यच होते. ती भारतीला म्हणाली, मला काय होत आहे आणि त्याचा उचित उपाय कोणता हे तुला कळलेले नाही. खरे म्हणजे प्रिय व्यक्तीच्या अंतरीची व्यथा जिला कळत नाही तिचे जीवनच व्यर्थ होय. अशा व्यर्थ माणसे आपणाभोवती आहेत ही मोठी जाणीव मोठी अनर्थकर असते. ती कधीही कोणाला होऊ नये. जगात वरवरच्या विचारांच्या मुलाम्याखाली जी माणसे वावरतात ती सामान्यतः शहाणी मानली जातात. पण रुक्मिणीसारखा जाणता रसिक परीक्षक असेल तर तो खरे शहाणपणा कुठचा आणि मुलामा कुठचा हे ओळखून वरवरच्या दिखाऊ शहाणपणाचे निवारण करीत असतो. द्राक्षमंडपातील चंद्रकिरण. रुक्मिणी भारतीला सांगत होती तेव्हा तिकडे इतर सख्या चांदण्याची शोभा पाहत होत्या. द्राक्षवेलीच्या पानांच्या जाळीतून चांदण्यांच्या धारा घुळकन खाली गळत होत्या. चकोर पक्षीचा आनंदाने उसळ्या मारून धारा गळता गळता वरवरच गिळत होते. द्राक्षवेलीचे जे मंडप होते त्यांचाही महिरी पितून चकोर कावळे अशांच्या चोचीचे आकार ठेवलेले होते. त्यातून चांदण्याच्या बारीक धारा मंडपातळी गळत होत्या. असे वाटत होते की द्राक्ष मंडप नव्हे तर मेघपटलच आहे. या चांदण्याच्या धारा नव्हेच तर नवरसांचा पाऊसच पडत आहे. ही सारी शोभा इतर सख्यांना सुखवत होती. पण विरहातूर रुक्मिणीला मात्र मदनाच्या पिचकारीतून उडणाऱ्या वारेसारख्या वाढणाऱ्या त्या धारा बाणाप्रमाणे व्यथार्थ करीत होत्या. रुक्मिणी हीच त्या स्वतः मदनाचे गोरे आणि अमोघ असे शस्त्र होती. त्यामुळे तिलाच व्याकुळ करणाऱ्या त्या सुधाधारा मदनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणी मनोजयी वीराने बांधलेल्या मोर्चासारख्या वाटत होत्या. रुक्मिणीची तगमग. चंद्रकिरणांची ती शोभा वाढू लागली तशी रुक्मिणीची तगमग चढू लागली. ती म्हणाली, हा वडवाळणं शिराब्दीत माझ्या बरोबरच होता. तो आता पाठ सोडत नाही असे दिसते. त्यातही आश्चर्याची मोठी गोष्ट अशी की कुठे मेघ दिसत नाही पण पूर्ण चंद्राकार वाटोळी वीज तळमळत आहे. माझ्याही शरीराच्या पोकळीत मेघवर्ण कृष्णाचा पत्ताही नाही. म्हणून विजेसारखी दाहक अशी आग मला जाळीत आहे.
की वसंत ऋतूचे दिवस असल्याने त्याचे स्वागत करण्यासाठी मदनाने माझ्या सर्वगाचीच जी होळी पेटवलेली आहे तीच माझ्या अंगाला पोळत आहे आणि मदन जी धुळवड खेळत आहे तिचीच धूळ ही चांदण्याचे रूप घेऊन उसळत आहे. आधीच बिचारी रुक्मिणी विरहाने व्याकुळ झाली होती आणि त्यात आता चंद्रकिरणाचे बाण तिच्या अंगात शिरू लागले आणि त्यात आणखी वारा आला आणि कुणी न वाजविताच वेणुवनातील वाद्ये वाजू लागली. शीतगृहाच्या खणाखणातून असणाऱ्या वाद्यांतून वाऱ्याच्या फुंकीने 7 सुरांचे आलाप उमटू लागले आणि रुक्मिणीच्या कानातून शिरून ते तिला शस्त्राप्रमाणे चालू लागले. कलाहंसाच्या कलवानाही क्षणोक्षणी लाजविणारे ते सूर रुक्मिणीच्या कानाला तापदायक होऊ लागले आणि तो क्षणोक्षणी चमकू लागले. राजहंस पाहून ती अंग काढू लागली. चकोर आणि चक्रवाक यांना पाहून चपापू लागली. सुवर्णगौ हंसाच्या शब्दाशब्दाबरोबर भूतसंचार झाल्याप्रमाणे घाबरू लागली. कस्तुरी मृगाच्या नुसत्या सावलीलाही बघून ती भांबावू लागली. भुंग्याचा गुंजारावा ऐकून तिला कसेसे होऊ लागले आणि कोकिळांचे आलाप ऐकून तर तिला मूर्छाच येऊ लागली. साळुंके आणि पोपट नेहमी पडविलेले लाडिक अर्थाचे श्लोक गाऊ लागले तर आता त्याच श्लोकांतील रम्यार्थ एखादा मारक मंत्राप्रमाणे तिच्या अंगातील विरहाचे विष कालवू लागला. तिच्या मुखात प्रदीर्घ उष्ण श्वास निघत होते. जणू त्या फुंकरीने तिच्याच विरहाग्नी पुन्हा उजळीत होता आणि तो पुन्हा तिच्याच अवयवांचे नंदनवन जाळून टाकीत होता. त्या धगीने तिचे सर्वांग अतिशय विकल झाले होते. दामोदरही त्या धगीने जागोजागी वितळत होते. तिच्या सख्याही तिच्यावर एकामागून एक विरहोपचार करीत होते. नरेंद्र कवी आता या उपचारांचे वर्णन करीत आहे. रसिकांनी सादर पाहावे. विरहोपचार. रुक्मिणीची सुगंधा नावाची मैत्रीण होती. तिला मंत्रसिद्धी झालेली होती. तिने आपल्या मंत्राचा प्रयोग केला आणि जसा पूर्वकाली मारुतीने लक्ष्मणासाठी द्रोणागिरी उचलून आणला तसं रुक्मिणीसाठी मलयाचल आकर्षण आणला. अमृतच सुगंध ओतीत अंकुरावे तसे मलय या छलावर चंदन मोहरले होते. त्या चंदनाचा सुगंधाचा उपयोग सुगंधीने केला. अश्विनातील थंड आणि ओल्या चांदण्यात न्हाल्यामुळे सारा मलयाचल रसधारांनी ओसंडत होता. त्या धारातून विकसित झालेली टपोर कमळे म्हणजेच जणू ते गंधबहुल चंदन वृक्ष होते. सुगंधीने त्या चंदनाची सुगंधी अर्क काढला. त्यात चांदण्याचे सत्व काढून मिसळले. मग कापुराचे सत्व निवडून त्यात ओतले आणि साऱ्याला पुष्कळ रत्नाचे पाणी दिले आणि नंतर अंगरंगाचा थंड लेप रुक्मिणीच्या सर्व अंगाला लावला. पण तिचा संताप काही कमी होईना. उलट तिची डोकेदुखी मात्र वाढली आणि अंगे अधिकच थरथरू लागली. जेव्हा कोणी नागरमोथा, मालती, कमले, अशोक, चंदन व बकुळ या सर्वांपासून बनविलेले षडर संयुक्त शीतपेय त्यात फुलातील मकरंद मिसळून तिला पाजले तो त्याने तिचे ओठ एकाएकी पोळूनच गेले. केशर, कस्तुरी, चंदनपालवी आणि सुगंधी फुले याचा लेप करून कोणी तिच्या डोकेदुखीवर उतारा म्हणून लावला तो तिच्या पुढे अंधारीच येऊ लागली. चांदणे अंगावर पडले म्हणजे केळी आपल्या गाभ्याने त्यातील सत्व तेवढे शोषून घेत असतात. हे ओले सत्व मलयवायूच्या झुळकांनी हळकून सुकून जाते. तसा त्याचा कापूर बनत जातो. महिनाभर अवघी गेला म्हणजे सत्वाचे चिकाळते आकारलेले असत. अजून त्यांचे कण झालेले नसतात पण त्याला सुगंध मात्र आलेला असतो. हा अर्धवट कापूर म्हणजे जणू चिकाळ ओले चांदणेच दाटलेले असते. ते अधमुरे कापूर पाणी अग्नीत टाकले तरी अग्नी थंडगार होतो. पण तेच कापूर पाणी आता रुक्मिणीला दिले तर त्याचा भलताच परिणाम झाला. त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळ जळत असावी तशी तिची सारी इंद्रिय आगीने पाजळून जळू लागली. कमळाच्या पाकळ्यांना जेव्हा चंद्र किरणांचा स्पर्श होतो तेव्हा त्या पाकळ्या मोहरतात आणि त्यातून अमृत पाझरते. हे कोणाला कळत नाही पण पहाटेच्या प्रहरीसारखे